Okay, praise Lord. देवाची स्तुती असो. Uh, so we want to thank God for this wonderful praise and worship. सुंदर अशा स्तुती आराधनेबद्दल देवाला धन्यवाद असो. And now we will enter into God's word. देवाच्या वचनात आपण आता प्रवेश करणार आहोत. Last Sunday we studied a little about the end time. आणि गेल्या रविवारी आपण शेवटल्या दिवसांसंदर्भात थोडं शिकलेलो आहे. Because Jesus warns us and he says, do not be deceived. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला म्हटलेलं आहे की फसू नका. And when he is teaching about the end time, he said, do not be deceived. आणि मग ज्यावेळी तो शेवटल्या काळाबद्दल शेवटल्या दिवसांबद्दल बोलत होता त्यावेळी येशूने म्हटलं की फसू नका. Yeah. So that's why it becomes very important for the church to know in detail and to know clearly about the end time. आणि मग मंडळीसाठी हे फार महत्वाचं आहे की शेवटल्या दिवसांबद्दल सविस्तर आणि योग्य अशी माहिती त्यांनी घेणं हे फार महत्वाचं आहे. Because there are a lot of confusions going on. कारण अनेक अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. And then so many Christians are scared of end time. आणि मग अनेक ख्रिस्ती लोक देखील शेवटच्या काळाबद्दल भयभीत आहेत. So that's why I thought that this is the time that I should take up this subject and come before you. आणि मग मला असं वाटलं की हा विषय घेऊन मी तुमच्या समोर यावं. Because for the last 2 months I never thought of teaching about this subject. कारण गेले 2 महिने मी या विषयावर बोलायचा असा विचार माझ्या मनात आला नाही. But when I saw that lot of things, confusions are going on in the social media with regard to the end time. आणि मग सोशल मीडिया मधून या शेवटच्या काळाबद्दल अनेक वेगवेगळी मतं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. And then many Christians are asking me questions. आणि अनेक ख्रिस्ती लोक मला प्रश्न विचारत आहेत. So I thought this is the time to take up this subject and come before you. आणि मग हा विषय घेऊन तुमच्या समोर यावा असं मला वाटलं. So biblical prophecy is a very deep subject. आणि मग पवित्र शास्त्रातील भविष्यवाणी हा विषय फार सखोल असा विषय आहे. And it is obscure to understand. It's not clear. It is not clear to understand. आणि मग समजण्यासाठी तितका स्पष्ट पण नाही आहे. So it needs a very hard work. आणि मग अत्यंत त्याला कठीण परिश्रम करावे लागतात. And so I believe that after studying this subject for the last 20 years. आणि मग गेले 20 वर्ष आपण हा विषय म्हणजे मी शिकत आहे किंवा पाहत आहे. And whatever I have studied all these 20 years, today I am putting it before you. आणि मग गेल्या 20 वर्षामध्ये जो अभ्यास मी केलेला आहे तो त्यातील काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडू इच्छित आहे. And I tell you, this subject is very powerful and very exciting. आणि मग हा जो विषय आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे आणि तितकाच तो मनोरंजक पण आहे. So okay, that's one thing. And the second thing I want to say is that, when we went to school, first standard or in the KG classes. आणि मग जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेश करतो, बालवाडीत असो किंवा पहिलीच्या वर्गात असो. So then we started learning from alphabets. आणि मग आम्ही मुळाक्षर शिकायला सुरुवात करतो. Because without alphabets we cannot read. आणि मग मुळाक्षर शिकल्याशिवाय आम्हाला वाचता येत नाही. And then we started learning numbers, numerals. आणि मग त्यानंतर मग आम्ही अंक शिकतो. And because that is very important for us to learn mathematics. आणि मग गणित शिकण्याकरिता महत्वाचा पाया म्हणजे अंक आहे. अंक शिकल्याशिवाय आपल्याला गणित शिकता येत नाहीत. So in the same way, if we want to learn biblical prophecy, आणि मग जर पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या जर आम्हाला शिकायच्या असतील किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल, especially about the end time, विशेष करून ज्या शेवटल्या दिवसांबद्दल किंवा शेवटल्या काळाबद्दलच्या भविष्यवाण्या आहेत त्याचा जर आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, we should study
like alphabets. There are many things that we should know before we enter into that subject. आणि मग त्या विषयात जाण्या अगोदर त्या विषयाची मुळाक्षरे आम्ही प्रथम शिकण्याची गरज आहे. So today, just first topic I would like to take is why we have to study the biblical prophecy about end time. आणि मग शेवटच्या काळाबद्दलची पवित्र शास्त्रातील जी भविष्यवाणी आहेत, अनेक भविष्यवाणी आहेत, त्याबद्दल आम्हाला का शिकायचं आहे, काय गरज आहे शिकायची. Yeah, why I should learn about this end time? तर मग आम्ही या शेवटच्या काळाबद्दल का शिकावं. Is it necessary for me to learn? आता मग शिकणं माझ्यासाठी गरजेचं आहे का. So the first point is, and for the first point for this question is that in Matthew 24:4, आणि मग मत्ती 24:4 मध्ये पहिला मुद्दा आहे. Jesus said, "Do not be deceived." आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले की फसू नका. So that Jesus is warning us, if we want to study about the end time, or if we want to know, the first Jesus told us is he is warning us that do not be deceived. आणि मग शेवटच्या काळाबद्दल जर आम्हाला शिकायचं असेल तर तत्पूर्वी आम्ही येशू आम्हाला एक गोष्ट करायला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फसू नका. It means we should be very wise. We should know the subject in detail. आणि मग आम्हाला सविस्तर हा विषय म्हणजे माहिती करून घेणे फार महत्वाचं आहे. In Revelation chapter 1 verse 3, आणि प्रकटीकरण 1:3 मध्ये काय म्हटलेलं आहे. Jesus said, "Blessed is the one who hears this आणि prophecy." जो यातील वचने ऐकतो तो धन्यवादी. Means we are blessed. That's why we should learn about the end time prophecy. आणि मग शेवटच्या काळाबद्दलच्या भविष्यवाण्या आम्ही ऐकणं फार महत्वाचं आहे, कारण जे ऐकतील ते आशीर्वादित आहेत. And then the third thing is that in 1 Thessalonians 4:13, आणि पहिले तेसलोनिकरास पत्र 4:18 म्हटलेलं आहे. there Paul says that you should not be ignorant. आणि मग तुम्ही अज्ञानासारखे राहू नका असं पौल म्हणतो. It means that we should know about these end times. आणि मग या शेवटच्या काळाबद्दल आम्ही माहिती करून घेण्याची गरज आहे. आम्ही याच्या बाबतीत शेवटच्या काळाबाबतीत आम्ही अनभिज्ञ राहू नये अशी देवाची इच्छा आहे. And then in 2 Thessalonians 2:1 and 2 we read, आणि नंतर दुसरे तेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आपण पाहतो. that Paul says that he encourages us that do not be shaken. आणि मग पौल आम्हाला अशा प्रकारे उत्तेजन देत आहे की आम्ही डळमळू नये. Yeah. So here we see that if we do not know, we will be shaken. आणि मग बघा, जर आम्ही if we don't know the truth, we will be shaken. जर आम्हाला सत्यच माहिती नाही तर मग आम्ही डळमळू शकू. Yeah. So the last thing I would like to encourage is in 1 Timothy 4:1 and 2. आणि मग पहिले तिमोथी 4:1 आणि 2 मध्ये काय म्हटलेलं आहे. That Paul encourages Timothy that in the last days some people will depart from faith. आणि मग शेवटच्या काळामध्ये काही लोक विश्वासापासून दूर जातील. So it means that it is necessary for us that to be strong in our faith in these end times. आणि मग या शेवटच्या काळामध्ये आम्ही विश्वासात भक्कम असलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. So these are the 5 reasons that I would like to bring before you from the Bible that why we should study the biblical prophecy. मग आम्ही पवित्र शास्त्रातील शेवटच्या काळाबद्दलची भविष्यवाणी का शिकावी याचे काही कारण मी तुम्हाला आता सांगितली. So now I would like to just sort out some of the confusions with regard to the end time. आणि मग शेवटच्या काळासंदर्भात म्हणजे काही लोकांची मतं वेगवेगळी आहेत आणि त्या संदर्भात मला जरा स्पष्टता करायची आहे. So as I said in the last Sunday, आणि गेल्या रविवारी मी सांगितलं that the end time or end time is not like it is not an event. It will start now and it will finish after 1 hour. It is not like that. आणि मग आपण पाहतो की शेवटचा काळ हा काही कोणत्या घटनेसारखा नाही आहे. एका घटनेची सुरुवात ही अमुक वेळेला होते आणि मग त्यानंतर
ती घटना संपते किंवा एखादा कार्यक्रम देखील नाही की जो कार्यक्रम आता सुरू होतो आणि तासाभराने संपतो. Yeah, it's not like that. That end time, it covers thousands of years. आणि मग शेवटचा काळ म्हणजे आपण बघतो हजारो वर्ष त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. You know, last week we studied that now it is already 2000 years that we are in the end time. आता बघा गेल्या वेळी आपण पाहिलं की युगाच्या समाप्तीला सुरुवात ही 2000 वर्षापूर्वीच झालेली आहे आणि आता युगाच्या समाप्तीला सुरुवात होऊन 2000 वर्ष लोटलेली आहेत. So, end time has many incidents that will take place. आणि मग शेवटच्या काळामध्ये अनेक घटना घडणार आहेत. Jesus is born in the end time, आता प्रभू येशू ख्रिस्त देखील शेवटच्या काळात जन्मला. and then the day of Pentecost in the book of Acts chapter 2 that took place in the end time. आणि मग प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचा जो वर्षाव झाला तो देखील युगाच्या समाप्तीच्या दिवसांमध्ये झाला. And then the multiplication of the churches all over the world took place in the book of Acts during the end time. आणि मग सर्वत्र मंडळ्या म्हणजे विस्तारल्या गेल्या, जगभरामध्ये मंडळ्या स्थापन झाल्या, त्या देखील युगाच्या समाप्तीच्या दिवसांमध्ये झाल्या. So Jesus is going to come for his church. That will also take place in the end time. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला नेण्यासाठी आपल्याकडे घेण्यासाठी येणार आहेत. ती घटना देखील शेवटच्या दिवसांमध्येच घडणार आहे. And then the 7 years of tribulation that will also take place during end time. आणि मग युगाच्या समाप्तीमध्येच त्या 7 वर्षाचा महासंकटाचा काळ असणार आहे. And then Jesus will reign for 1000 years. That is one more again during that also comes under end time. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्ष राज्य करणार आहे, ते देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. So and then Jesus Christ is going to come for the second time. That is also under end time. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन होणार आहे, म्हणजे जे प्रत्यक्ष पृथ्वीवर येशू येणार आहे ते आगमन, पहिल्यांदा तो मेघात येणार ते नव्हे, तर दुसऱ्यांदा जे पृथ्वीवर येणार ती घटना देखील युगाच्या समाप्तीच्या दिवसांमध्येच असणार आहे. So end time is a series of hundreds of events. It consists of hundreds of events. आणि मग आपण पाहतो की युगाची समाप्ती किंवा शेवटचा काळ ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये अनेक घटनांची जणू काही मालिकाच असणार आहे. So today I would like to bring the difference between the rapture and the second coming of Jesus Christ. आणि मग आज मी तुम्हाला मंडळीला वर घेणे, ज्याला रॅप्चर म्हणतात, मंडळीला वर घेणे आणि येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे याच्यामधला तुम्हाला जरासा फरक मी सांगणार आहे. See, rapture will take place when Jesus will come for his church. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या मंडळीसाठी येणार आणि मंडळीला वर घेणार त्याला रॅप्चर म्हणतात, तेव्हा तो येणार आहे येशू. It is also called the secret coming of Jesus. आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे गुपितपणे येणं म्हणतात. So secret coming, rapture, both are same. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं बायबल सांगतं ना, येशू ख्रिस्त चोरासारखा येणार आहे आणि तो या मंडळीला आपल्या सोबत घेणार आहे, तो दिवस असणार आहे. So and then the second coming is totally different. आणि मग येशूचं जे दुसरं येणं आहे ते त्याच्यापेक्षा वेगळं आहे. So today I want to bring I think 4 to 5 points with regard to the difference between these two. आणि मग या दोन्हीमधला फरक 4 ते 5 मुद्द्यांमध्ये मला सांगायचा आहे. So if you have a notebook or anything, you can write down 2 columns, and first the rapture and then second column will be the second coming. तुमच्याला जर वही असेल तर त्या पानावरती तुम्ही 2 भाग करा. एकामध्ये तुम्ही रॅप्चर म्हणजे मंडळीला वर घेणे आणि दुसरं येशूचं दुसरं येणे, असे 2 भाग करा आणि त्याच्याबद्दल आपण फरक बघणार आहे. Yeah. So first point under rapture. पहिला मुद्दा जो मंडळीला वर घेण्यामधला in 1 Thessalonians chapter 4 16 to 17. आणि पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्यायामध्ये आपण पाहतो
16 to 17. 16 आणि 17 मध्ये. So here the Bible says like this: For the Lord himself shall descend from heaven with a shout, with the voice of the archangel, and with the trump of God, and the dead in Christ shall rise first. Then we which are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and so shall we ever be with the Lord. कारण आज्ञाध्वनी आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. So during the rapture, that Jesus will come with the clouds, and he will be in the midair. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? मेघामध्ये येणार, म्हणजे ढगामध्ये तो येणार. Yeah, and then the dead in Christ will rise first. आणि मग जेव्हा येशू ख्रिस्त ढगामध्ये मेघामध्ये येणार तेव्हा ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते प्रथम जिवंत होणार. And then they will be having a new glorious body. त्यांना नवीन गौरवी शरीर प्राप्त होणार. And we who are alive will be changed in twinkling of eyes. आणि मग आम्ही जे जिवंत आहे ते जिवंत वरती उचलले जाणार. आणि तो क्षण त्याला किती वेळ लागणार आहे? आपली पापणी लवते न लवते तोच आपण वरती उचलले जाणार. Yeah, within a second, less than a second, we will just go and meet the Lord आणि in the air. तो अवधी इतका म्हणजे हे असणार आहे, सेकंदापेक्षाही कमी, अगदी आपली पापणी लवते न लवते तोच आपण वरती उचलले जाणार. त्याला रॅप्चर म्हणतात. Yeah, see, so you need to understand every point what I'm sharing now. म्हणून प्रत्येक मुद्दा आपण समजून घेणं महत्वाचं आहे. So listen carefully. काळजीपूर्वक ऐका. So believers on earth, they will go and meet the Lord in the air. That is called rapture. आणि मग जे विश्वासणारे आहेत ते त्यांना अंतराळात घेतलं जाणार आहे, अंतराळात. And what happens when the second coming? आणि मग दुसऱ्या येण्यामध्ये काय होणार? Let us read the book of Zechariah chapter 14. आणि जकर्याचा 14वा अध्याय 14 14. verse number 2, 3, 4. Here, the Bible says, I will gather all the nations to Jerusalem to fight against it. The city will be captured, the houses ransacked, and the women raped. Then the Lord will go out and fight against those nations as he fights in the day of battle. On that day, his feet will stand on the Mount of Olives. 14 जकर्या 14 आणि 2 किती 2 ते 4. 2 ते 4. यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रात जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटीतील, स्त्रियांना भ्रष्ट करीतील. अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाही तसे होणार नाहीत. तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल. पूर्वी युद्धसमयी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील. आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून. Yeah. Listen. See, during the rapture, Jesus will be in the air. आणि जेव्हा रॅप्चर होणार तेव्हा येशू म्हणजे ढगामध्ये दिसणार. But second coming, Jesus will come and stand on the Mount of Olives. पण दुसऱ्या येण्यामध्ये येशू जैतुनाच्या डोंगरावर आपलं पाय ठेवणार. Yeah, these two are different incidents. आणि ह्या दोन्ही घटना या वेगळ्या आहेत. Some people say both are same. काही लोक म्हणतात दोन्ही एकसारखं आहे. But Bible is very clear here. In one, Jesus is in the air, and in the second coming, he is on the Mount of Olives. आणि मग पहिल्यांदा जेव्हा येशू म्हणजे येणार ढगात दिसणार, मंडीला वर घेणार, आणि दुसऱ्यांदा नंतर प्रत्यक्षात येशू आपला पाऊल पृथ्वीवर ठेवणार. Yeah, and then we will see the second difference. दुसरा फरक आपण बघूया. In the first case, that believers are lifted up from the world. आणि मग पहिल्या घटनेमध्ये आपण पाहतो की विश्वासणारे हे
स्वर्गामध्ये घेतले जाणार, that is rapture. त्याला रॅप्चर म्हणतात. And second, during the second coming, आणि मग दुसऱ्या येण्यामध्ये येशूच्या believers are not lifted, but the wicked people are lifted. तर दुष्ट लोक, विश्वासधारे नसून दुष्ट लोकांना वरती उचललं जाणार आहे. Yes, the first will be rapture for the Christian, and the second coming it is like the wicked people will be lifted up. आणि मग पहिलं जे रॅप्चर आहे ते विश्वासधाऱ्यांसाठी आणि दुसरं त्या दुष्ट लोकांसाठी आहे. So we'll read the second coming, what Jesus said in Matthew chapter 13:41. 13:14. आणि मत्तय 13 41, sorry, 41. 41. Yeah. There Jesus said, the Son of Man shall send forth his angels, and they shall gather out of his kingdom all things that offend, and them which do iniquity. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून. See, now when Jesus comes second time, he will send his angels. He will not go, he will send his angels. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे तेव्हा तो स्वतः तिथं येणार नाही, तर आपल्या शिष्यांना तो, आपल्या देवदूतांना तो पाठवणार. He will be in Jerusalem on the Mount of Olives, आणि तो यरुशलेम मध्ये जैतुनाच्या डोंगरावर असणार. and he will send angels all over the world to bring all the wicked people. आणि मग तो सर्व दुष्ट लोकांना जमा करण्याकरिता, जमा करून त्यांना अग्नी नरकात टाकण्याकरिता तो देवदूतांना पाठवणार आहे, आपण स्वतः जाणार नाही. Yes, you read in the verse number 49 in Matthew 13:49. आणि 39 बघा. So shall it be at the end of the world, the angels shall come forth and ever the wicked and gather the wicked from among the just. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे ही देवदूत आहेत. 49. 49. Yeah. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. See, wicked people are removed from the righteous people. आणि देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. Second coming, all the Christians will remain on the earth, but wicked people are taken. आणि मग दुष्ट लोकांना, ख्रिस्ती लोक हे त्या दुसऱ्या येण्याच्या वेळी इथं खाली असणाऱ्या पृथ्वीवर त्यांच्यातून दुष्ट लोकांना वेगळं केलं जाईल. Who are those Christians? आणि मग ते ख्रिस्ती कोण आहेत? They are the Christians who believed Jesus during those 7 years of tribulation. त्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, येशूचा नकार न करता येशूवर विश्वास ठेवला, ते ख्रिस्ती लोक असणार आहेत. Rapture takes place before the tribulation. आता महासंकटाचा जो काळ आहे ना, तो सुरू होण्या अगोदर मंडळीला वर घेणार. The second coming after the tribulation. आणि दुसरे येणे जे आहे येशूचं, प्रत्यक्षात दुसरे येणे ज्याला आपण म्हणतो, ते महासंकटाच्या काळानंतर होणार आहे. Before 7 years, Christians are lifted up. After 7 years, wicked people are taken away. आणि 7 वर्षापूर्वी, म्हणजे महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वी मंडळीला वर घेतलं जाणार, आणि नंतर 7 वर्षानंतर दुष्टांना नीतिमानातून वेगळं केलं जाणार. You know, in Matthew 24:40 and 41, we read that two are there in the field. One is lifted, one is taken, and another is left. आणि बघा, आपण बघतो की एकाला वर घेतलं जातं आणि एकाला खाली सोडलं जातं. It is not the rapture, it is the second coming. आणि ते रॅप्चर नसून, मंडीला वर घेणे नसून, ते येशूचं दुसरं येणे आहे. In two people, आणि 2 ह्याच्यामध्ये, one is Christian, another is unbeliever. एक ख्रिस्ती आहे, एक अविश्वासणार आहे. Christian is not taken, he is left there, and the wicked people or the unbeliever will be taken. आणि मग ख्रिस्ती लोकांना तिथं ठेवण्यात येणार आहे, आणि त्या महासंकटाच्या काळामध्ये जे येशूवर विश्वास ठेवलेले ख्रिस्ती लोक, आणि त्या ख्रिस्ती लोकांना आहे तिथं ठेवून त्यांच्यातून दुष्टांना मात्र वेगळं केलं जाणार. Yes, that's the
See, if you read the next verse, Jesus says that the vultures will be there where there are dead bodies. आणि जिथं प्रेते आहेत तिथं गिधाडं जमतात असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. See, first Jesus said, in two, one will be taken. येशूने पहिल्यांदा काय म्हटलं, 2 जर असतील तर एकाला वरती घेतलं जाईल आणि एकाला खाली ठेवलं जाईल. And then Jesus said that vultures will be there where there are dead bodies. आणि जिथं प्रेते आहेत तिथं गिधाडे जमतील. It means he is telling that dead, those people who are lifted, they are like dead people. आणि मग जे ज्यांना वर उचललं जाईल त्या म्हणजे ते दुष्टांना, ते दुष्ट लोक हे गिधाडाप्रमाणे आहेत. No, they are dead people. आणि ते मृत आहेत. So, who are the vultures? They are like angels. They will come and they will take those dead unbelievers, or the spiritually dead people, or they are unbelievers. They will be taken out. आणि मग जे प्रेते म्हणजे जे अनितिमान लोक आहेत, आत्मिकरित्या मृत झालेले आहेत, त्यांना गिधाडाप्रमाणे, गिधाड जसा प्रेताकडे येतो आणि त्यांना खाऊन टाकतो किंवा उचलतो, तशा प्रकारे ती घटना होणार आहे. So that is the second coming. आणि त्यालाच दुसरं येणं म्हटलेलं आहे. And then we'll go to the third difference. आणि तिसरा जो मुद्दा आहे त्याकडे आपण वळूया. And here we see during the rapture, आणि मग जे मंडळीला वर घेणे याच्यामध्ये आपण पाहतो, we have seen it, but let me tell you, read that verse about the rapture. So rapture comes before the trial or before the tribulation. आणि मग जो मंडळीला वर घेणे हा जो ही जी घटना आहे ती महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वी होणार आहे. It is written in Revelation 3:10. आणि प्रकटीकरण 3:10 मध्ये लिहिलेलं आहे. But the second coming is written in Daniel 9:26 and 27. आणि येशू ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आहे ते दानियल याचा 9वा अध्याय 26 आणि 27 मध्ये लिहिलेलं आहे. He comes to punish the wicked people. आणि तो येऊन दुष्ट लोकांना काय करतो, शिक्षा करायला येतो. Yeah, so that is the second coming. आणि त्यालाच दुसरं येणं म्हटलेलं आहे. in 1 Thessalonians 5:9, आणि पहिले तेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये Jesus tells about the Christians, about us. आणि येशू ख्रिस्त आपल्याबद्दल, विश्वासधाऱ्यांच्या बद्दल बोलत आहे. God has not appointed us to wrath, but to obtain salvation by our Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला क्रोधासाठी नव्हे तर तारणासाठी नेमलेले आहे. It means we will not enter into that the years of what we call tribulation. आणि मग त्या महासंकटाच्या काळात आपण जाणार नाही. महासंकटाचा काळ या पृथ्वीवर राहिलेल्या लोकांच्यावरती येणार आहे. मंडळीला तो वर घेतलं जाणार आहे. And then the next difference is about the rapture and second coming. आणि नंतरचा जो मुद्दा आहे म्हणजे फरकाचा मुद्दा एक आहे. So before the rapture there are some signs will take place. आणि मग आपण पाहतो की म्हणजे मंडळीला वर घेणे ह्याच्या पूर्वी काही चिन्ह असणार आहेत. The 1 Thessalonians 1:9-10. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय 9 आणि 10. And there it says that, and how we turned. Yeah, let me read. Okay, for they themselves show of us what manner of entering in we had unto you, and how you turned to God from idols to serve the living God, the living and the true God, and to wait for his coming from heaven, whom he raised from the dead, even Jesus, who delivered us from the wrath to come. Okay, here he says that we are delivered from the wrath. आणि इथं म्हटलेलं आहे आम्हाला क्रोधापासून सोडवणारा देव. Yeah, again we read about in James 5:9 that we are delivered. We are not to, Jesus will not come to judge us. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा न्याय करण्यासाठी येणार नाही, but he will come us to take us. तर तो आम्हाला त्याच्याजवळ नेण्यासाठी येणार आहे. And then so
In Revelation 3:11, आणि प्रकटीकरण 3:11 मध्ये म्हटलेलं आहे. Jesus tells about the rapture. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं मंडीला वर घेण्याबद्दल बोलत आहे. Behold, I come quickly, hold that fast which you have, that no man take your crown. आणि तुझा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये म्हणून तू त्याला टिकवून ठेव. So that is the time of crowning. आणि मग मुकुट देण्याचा वेळ असणार आहे तो. But the second coming, आणि पण दुसरं येणं जे आहे it has many incidents. Many त्याच्यामध्ये- things will take place. त्याच्यामध्ये अनेक घटना घडणार आहेत. That false Christs will come. आणि खोटा संदेष्टा येणार. The rumors of wars will be there. आणि मग म्हणजे लढायांच्या अवया उठणार. Pestilences may take place. महामार्या येणार. Famines and famines may take place. आणि मग दुष्काळ पडणार. Earthquakes will take place. भूमिकंप होणार. And one will betray the another. आणि एक दुसऱ्याला जीवे मारणार. And love will be cold. आणि प्रीती थंडावणार. So all these things will take या place during the सगळ्या second coming. गोष्टी ह्या येशूच्या दुसऱ्या येण्यामध्ये घडणार आहेत. There are many things. पुष्कळ गोष्टी आहेत. We'll not see everything, but we'll see only main points. आणि महत्वाचे मुद्दे आपण आता नुसते बघितलेले आहेत. So now again, with what happens during the rapture? आणि मग म्हणजे जो मंदिरावर उचलणे घेणे म्हणजे रॅप्चर ह्याच्यामध्ये आणि सेकंड कमिंग दुसरं येणं ह्याच्यामध्ये आणखीन एक फरक आहे तुम्हाला सांगायचा आहे. It is about the judgment. आणि न्यायाबद्दल आहे तो. There is no mention of judgment during rapture. आणि मग जे रॅप्चरच्या वेळी न्यायाबद्दल कुठे लिहिलेलं नाही आहे. Instead, in 1 Thessalonians 4:18, 4:16, 17, 18 says. आणि मग पहिले तेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 14, 15, 16 मध्ये आपण पाहिलं. 16, 17, 18 मध्ये पाहिलं. And then we saw even Revelation 3:10. आणि प्रकटीकरण 3:10 मध्ये पण आपण पाहिलं. So he's coming to us. He's coming for Christians. आणि तो ख्रिस्ती लोकांना म्हणजे आपल्याला विश्वासदारांना नेण्यासाठी पहिल्यांदा येणार आहे. तो म्हणजे त्याला म्हणतात रॅप्चर. But the second coming is for the judgment for the world. पण दुसरं येणं जे आहे ते जगाचा न्यायनिवाडा करण्याकरिता, जगाला त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता येणार आहे येशू. And even that is a very bad time for unholy Christians. आणि ते काळ अपवित्र ख्रिस्ती लोकांसाठी तर भयानक असणार आहे. Yeah, the unholy Christians and even heathen all will be punished alike. आणि मग जे अपवित्र ख्रिस्ती लोक आहेत आणि जे परराष्ट्रीय आहेत त्यांचा एकसारखाच न्याय होणार आहे. Yeah, so it's a very big topic, but this much is enough for us. आणि मोठा विषय आहे. आपण पुढच्या वेळी थोड्या गोष्टी पाहूया. The judgment is itself is a big topic. आणि न्याय हा मोठा विषय आहे. Yeah. So during the rapture, believers means we are given glorious bodies. आणि मग विश्वासणाऱ्यांना नवीन शरीर मिळणार आहे. But during the second coming, आणि पण दुसऱ्या येण्यामध्ये Christians who are on the earth, they will not be given glorious body. पण जे ख्रिस्ती लोक या पृथ्वीवर असणार आहेत त्यांना गौरवी शरीर मिळणार नाही. Because wicked people are already taken up. कारण दुष्ट लोकांना त्यांच्यातून वेगळं करून वरती घेतलं जाणार आहे. Now only Christians are there. आणि फक्त आता ख्रिस्ती लोक असणार आहेत. They will enter the 1000-year reign of Jesus Christ. आणि मग ते लोक येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं जे राज्य आहे त्यामध्ये प्रवेश करणार आहेत. Means those Christians who are who will be on the earth, they can marry, they can give birth to children. आणि मग त्यावेळी देखील काय होणार आहे की त्यांचे विवाह होणार आहेत आणि विवाह होतील आणि ते मुलांना जन्म देतील. But we who received the glorious body, आणि ज्यांना गौरवी शरीर मिळालेलं आहे, we also will be on the earth. आपण देखील पृथ्वीवर असणार. But our body is glorious body. Their body is a physical body. आणि आमचं शरीर हे त्यावेळी गौरवी शरीर असणार आहे. आणि पृथ्वीवर जे ख्रिस्ती लोक त्या काळामध्ये असणार आहेत
त्यांना त्यांचं शारीरिक शरीर असणार आहे. So that is one more difference we should know. आणि तो एक फरक आपण समजून घेतला पाहिजे. So these are the few differences that we should know about with respect to the rapture and then second coming. आणि मग येशूचे दुसरे येणे, येशूचं म्हणजे मंडिलावर घेणे रॅप्चर आणि येशूचं दुसरं येणं यातले काही फरक आपण आता पाहिलेले आहे. Yeah. So now I would like to finish with few points. आणि मग काही मुद्दे मी संपवणार आहे, काही मुद्द्यांचं मी तुम्हाला आकलन देणार आहे. As most of the Christians are scared because they are thinking about the end time. आणि शेवटच्या काळाबद्दल काही लोक म्हणजे त्यांना काही साशंकता मनामध्ये आहेत. And so see, what I'm telling this is for those Christians who are living a holy life. आणि जे ख्रिस्ती लोक पवित्र जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. Yeah, for the Christians who are living unholy life, it's very bad time when Jesus comes. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहेत तेव्हा जे लोक ख्रिस्ती लोक पवित्र जीवन जगतात त्यांचं काही त्यावेळी खरं नाही. They will be given to the Antichrist. त्यांना ख्रिस्त विरोधकाच्या हातात दिलं जाणार आहे. So now, there is a good news for all the holy पण Christians. पवित्र लोकांसाठी फार चांगली बातमी आहे. Number one, पहिला मुद्दा म्हणजे Philippians 3:20 and 21. फिलिपी करासपत्र 3 अध्याय 20 ते 21. It says that God gives us a glorious body. देव आम्हाला गौरवी शरीर देणार. It means we have to rejoice because Jesus is going to come. आणि प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे म्हणून आम्ही आनंद केला पाहिजे. Don't be scared. आणि आम्ही भियायचं नाही. God is going to give you a new body. It's a glorious body which will never die. आणि नवीन शरीर आम्हाला देणार आहे की जे कधी मरणार नाही. Because you are living a holy life. कारण आम्ही पवित्र जीवन जगत आहे. And then number two, आणि दुसरा मुद्दा, what will be rapture? How it will be for you and me? आणि मग तुमच्या माझ्यासाठी रॅप्चर म्हणजे काय आहे? Romans 8:18 and 19. रोम 8:18 ते 19. Paul says that this present suffering will be transferred. आणि हे सांप्रतच्या काळातील जे दुःख आहे, कष्ट आहेत ते त्यांचं रूपांतर होईल. It will be turned to the glory. आणि गौरवात रूपांतर होईल. That's why we should rejoice because all our sufferings will be over. आणि म्हणून आम्ही आनंद केला पाहिजे कारण आमचं सर्व दुःखाचं निवारण होणार आहे. The rapture is the time where we will enter into the glory. आणि मग वर उचलले जाणे याच्यामध्ये आम्ही रॅप्चर मध्ये गौरवात प्रवेश करणार आहे. In 1 Thessalonians 5:9, Paul says that we are not chosen for the suffering. आणि पहिले योहान 5:9 मध्ये Thessalonians. पहिले थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 9 वचनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की आम्हाला दुःखासाठी त्रासासाठी देवानं निवडलेलं नाही आहे. It means our sorrows will end. आमचे दुःखाचं निवारण होणार आहे आणि दुःखाचा शेवट होणार आहे. Number 3, आणि तिसरं Daniel 12:1 and 2. दानिएल 12:1-2. So here he says everyone whose names are written in the book will be delivered. आणि ज्यांचं जीवनाच्या पुस्तकात नाव दिलेलं आहे लिहिलेलं आहे त्यांना मुक्त केलं जाईल. It is a day of deliverance for you and me. तुमच्या आणि माझ्यासाठी मुक्तीचा दिवस असणार. Number 4, आणि चौथं 1 Thessalonians 4:16 and 18. पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 16 ते 18. He says we will be with the Lord. आणि आम्ही प्रभू सोबत वरती जाणार. What a blessed time it is, my dear church. ची माझ्या प्रियानो आशीर्वादित वेळ असणार When आहे. Jesus comes to take us, we will be with the Lord. येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आणि आम्ही सदा सर्व काळ प्रभू समोर राहणार. You know, in John chapter 14, 1 to 3, आणि योहान 14:1-3 मध्ये म्हटलेलं आहे. you know, there Jesus said, do not let your hearts be troubled. तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. Yes, don't worry about the end time. शेवटच्या काळाबद्दल म्हणजे काय चिंता करू नका. Don't be troubled. आणि चिंता करू नका. It's a blessed time. आणि शेवटचा काळ ही आशीर्वादाची दिवस आहेत. If you are living a holy life, जर तुम्ही पवित्र जीवन जगत असाल तर, if you are fulfilling the God's plans in your life, तुमच्या जीवनात जर देवाच्या योजना जर तुम्ही पूर्ण करत असाल it is तर a blessed time. तो आशीर्वादित वेळ आहे. Number 5, आणि चौथं 1 John 3:2. 1 योहान 3:2 मध्ये म्हटलेलं आहे. John says that when Jesus comes, we will be like him. आणि जेव्हा येशू येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे बनू. Then why we should be afraid? तर मग आम्ही घाबरण्याची गरज नाही. Number 6, the last one, आणि 6वं आणि शेवटचं the 1 Thessalonians 5:9. पहिले थेसलोनी 5:9. So God did not appoint us to suffer. We saw this one already. आणि मग देवाने आम्हाला म्हणजे क्रोधासाठी निवडलेलं नाही आहे. So don't worry about the end आणि time. म्हणून माझ्या प्रियांनो शेवटच्या काळाबद्दल चिंता करू नका.
As I said last week, मी गेल्या रविवारी तुम्हाला सांगितलं, live holy life पवित्र जीवन जगा and then preach the gospel. आणि सुवार्ता सांगा. These two things are very important in these days. या दिवसांमध्ये या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत That's what the Bible wants us. आणि बायबल तेच आम्हाला सांगतं. Let's close our eyes and pray. प्रभू समोर आपण डोळे बंद करून प्रार्थना. Loving Heavenly Father, we want to thank you for this time. हे प्रेमळ पित्या, या वेळेबद्दल तुला धन्यवाद देतो. You are amazing. तू अद्भुत आहेस. Lord, I commit everyone, Lord, who heard today's message. प्रभू, आज ज्यांनी तुझं वचन ऐकलं, प्रभू त्यांना प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे. Holy Spirit, continue to minister to them. प्रभू तू सातत्याने त्यांच्या जीवनामध्ये कार्य You prepare them to live a holy life. पवित्र जीवन जगण्यास तू त्यांना सहाय्य कर. May the fear of God come upon every Christian. त्यांच्यामध्ये तुझं भय असू दे प्रभू. May every heathen get saved. May gospel go and reach to the unreached. आणि प्रभू, ज्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली नाही अशा लोकांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचावी यासाठी तू सहाय्य कर. Lord Father, we want to thank you for this wonderful word today. या सुंदर वचनाबद्दल मी तुला धन्यवाद देतो येशू. Thank you in Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen.